नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांकरता गेली अनेक दशकं लढाई करतात. आता ऊसाच्या पैसे देण्याबाबतीत हप्त्यानी जर दिले तर ते शेतकऱ्यांना मंजूर नाहीत, असेही त्यांनी काल साखर आयुक्तांना भेटून त्यांनी निवेदन दिलं. नेमका काय विषय राजू शेट्टी जाणून घेऊ. की टेंडर योग्य पद्धतीनं झालं असं तुम्ही सांगताय, पण मंत्रालयातल्या कॅन्टीनचा सुद्धा एक टेंडर झालेला आहे. उदाहरणार्थ लोकवन गहू ज्यांनी कॅन्टीनला पुरवलंय ते लोकवन गहू 33 रुपये किलोनं पुरवलेला आहे आणि त्याच गव्हाची किंमत कारागृहाला पुरवत असताना 46 रुपये दाखवलेले आहे. साखळी करून त्यांनी जर का 46 रुपये किमान किंमत केले म्हणून तुम्ही त्याचं केलं, पण बाजारात त्याचं काय आहे? जो जनरेटर खरेदी केला, 42 जनरेटर खरेदी केले, त्या 42 जनरेटरपैकी एका जनरेटरची किंमत त्याने 9,45,000 काहीतरी दाखवली. मी स्वतः मार्केटमधनं त्याच कंपनीचा त्याच कॅपॅसिटीचा जनरेटरचा एक कोटेशन आणलं, एक जनरेटर घ्यायचा म्हणून, ते 5 लाखाला मला मिळालं. म्हणजे हे काय बघणार नाही का तुम्ही? केवळ टेंडर प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली आहे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला असताना डोळेझाक करणार आहात का? एवढंच नव्हे तर अनेक गोष्टी आहेत. राज्यामध्ये जवळपास 40,000 बंदी आता आहेत वेगवेगळ्या कारागृहामध्ये. 2005च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक बंद्याला किती खायला द्यायला पाहिजे याचा हिशेब केला तर जवळपास 340 कोटीच्या वर तो आकडा निघतो. म्हणजे सध्याचे झालेले मटेरियलचं टेंडर रेट, आणि ते म्हणतात की 300 कोटीचं जर आमचं हे झालंय, म्हणजे तुम्ही मग कैद्यांना अर्धपोटी ठेवता का? अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी नुकतीच पुण्याला भेट दिली. त्यावेळेला त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. त्यांनी एकंदरीतच राज्याची परिस्थिती, नेतृत्व आणि देशातल्या घडामोडींचा केलेला हा उहापोह. शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली असेल तर त्यानंतर आता बेरोजगार तरुण, सुशिक्षित तरुण आत्महत्या करताय, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. बरं, जी बातमी आली, आम्ही जयंत पाटील असतील, आम्ही सगळ्यांनी सभागृहामध्ये या असलेल्या पदवीधर अशा प्रकारच्या इंजिनियर असलेल्या ठेकेदारांना कर्ज काढून त्यांनी त्या ठिकाणी कामं घेतली. बँकेचं लोन, बँकेची थकबाकी पाहिल्यानंतर यांना पैसे वेळेत मिळतील अशी अपेक्षा होती. केंद्राने जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने कामं काढली आणि या कामाचे पैसे केंद्राकडून मिळाले नाहीत, राज्याकडून मिळाले नाहीत आणि त्यामध्ये तो दुर्दैवाने शेवटी त्या तरुणाने आपली आत्महत्या केली असेल तर सरकार कशा पद्धतीने या ठिकाणी दुर्लक्ष करतं आहे. काल मला कळलं नाही, पण काल मला असं कळलं की मंत्र्यांनी सांगितलं तो आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही, म्हणजे त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं, त्याचा काय दोष झाला? मंत्रीसुद्धा अशा पद्धतीने स्वतःचं क्लिअरिफिकेशन करायचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे. 89,000 कोटीची थकबाकी आहे. आत्ता वेगवेगळ्या खात्याची आम्ही माहिती घेतली. 89,000 कोटीच्या असलेल्या थकबाकीची यादी आम्ही आपल्याला देऊ इच्छितो. यामध्ये जेवढे तरुण आहेत, जे गरीब कुटुंबातले आहेत, शिकलेले आहेत, पण आज कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाल्यानंतर PWD पासून त्यानंतर जलजीवनमध्ये असेल
सार्वजनिक बांधकाम असेल, ग्रामविकास असेल, जलसंधारण असेल, या संदर्भामधून नगरविकास खात्यातून आहे 89,000 कोटीची थकबाकी इथं झालेली आहे. आणि 89,000 कोटीची थकबाकी होत असताना सरकार सप्लिमेंटरी बजेट काढत आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, बजेटमध्ये तरतूद होत नाही म्हणून आता वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्या खात्यातून बँकेकडून कर्ज घेतलं जात आहे आणि बँकेच्या कर्ज आणि व्याजाची गॅरंटी थक हमी द्यायची हमी ही सरकार देत आहे. म्हणजे एका बाजूला 8.5 लाख कोटीचं कर्ज वाढवलं आणि दुसऱ्या बाजूला परत बँकेचं कर्ज वाढवण्याचं या ठिकाणी काम सरकार करत असेल तर मला वाटतं याच्याशिवाय दुर्दैव नाही. राज्य कामगार विमा योजना आणि त्याचा लाभ हा प्रत्येक कामगाराच्या पर्यंत आणि त्याच्या कुटुंबियांपर्यंत बिनदिक्कतपणे पोचला पाहिजे, विना अडथळा पोचला पाहिजे आणि तेच या योजनेचं काम आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. राज्य कामगार विमा योजना ही केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा उत्तम प्रकारच्या असून याचा लाभ तळागाळातील गरजू कामगारापर्यंत पोहोचावा असे मंत्री महोदय प्रकाश आंबेडकर यांना वाटते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राज्य कामगार विमा महामंडळाच्या कामकाजाबाबत एका बैठकीत ते बोलत होते. राज्याचे कृषी मंत्री विधान भवनामध्ये रमी खेळत असताना त्याचं चित्रीकरण करण्यात आलं आणि आता त्यांचं खाते बदलाचीही चर्चा सुरू झाली आहे. त्या बाबतीमध्ये रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले, पण त्या प्रश्नांच्या अगोदर कोकाटे यांनी काही उत्तरं दिली. त्याला अनुषंगून रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. जाणून घेऊयात कोकाटे आणि पवार यांच्यामधील हे द्वंद्व. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, बाकी सगळे SIT शांत बसलेत, इन्व्हेस्टिगेशन बाजूला पडलेले आहेत. पण ह्या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन लय जोरात सुरू आहे. कडक कपडे घालून तिथे असणारे नेते, सभापती आणि सगळे लोक इन्व्हेस्टिगेशन करतात. जरा रिपोर्ट येऊ द्या, मग बघू याच्या बाबतीत काय. जंगली रमी खेळताना मला बँक खाते जे ते जोडावं लागतं, इतर गोष्टीचं सगळं प्रोसिजर करावं लागतं, असं कोकाट्यांनी म्हणलं. मी कुठली प्रोसिजर केली नव्हती. आता बरंच काय त्यांना माहिती आहे. जंगली रमी खेळायचं असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या विभागाबद्दल एखादा प्रश्न केला, त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही, पण जंगली रंबीच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न केला, तुम्हाला हे माहिती की त्याला अकाउंट जोडावं लागतं, त्याला असं खेळावं लागतं. म्हणजे वा, गजबच कारभार या सरकारचा, या मंत्र्याचा. म्हणजे आम्ही जेव्हा शेतकऱ्याचे मुद्दे मांडतो, हे होणार नाही, हे होऊच शकत नाही, उत्तर देताना थातूर मातूर उत्तर देता. मग जंगली रंबीच्या बाबतीत बोलत असताना फार स्पष्टपणे तुम्ही बोलता. हे सगळं लोकांना आता कळलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त उत्तरं देत राहावा, पण पद मात्र मोकळं लवकरात लवकर करावा अशी विनंती नाही, आम्ही लोकांच्या वतीने रोष हा तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत. राज्याच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीनं केंद्र सरकारच्या लोकसहभागातून एक अभियान चालवलं जातं. ते पुण्यातल्या जुन्नर, मंचर, चाकण आणि त्या भागातील परिसरात घोडेगाव या ठिकाणी हे करण्यात आलं. त्या ठिकाणी रानभाज्या, रानफुलं, फळं यांचंही प्रदर्शन करण्यात आलं आणि नागरिकांनी त्याचा आस्वादही घेतला. त्यामुळे या आदिवासींचा इतिहास हा सुद्धा या मुलांना शिकवला पाहिजे. आदिवासी आश्रमशाळा जेवढ्या आहेत उद्घाटन सन्माननीय श्री शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, अध्यक्ष पुणे गृहनिर्माण. अशा कार्यक्रमांचं आयोजन म्हणजे जंगल संवर्धनासाठी, वन संवर्धनासाठी एक फार मोठी सुवर्ण संधी आपल्यासाठी. आपण या ठिकाणी रानभाजी स्टॉलचं उद्घाटन करत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते स्टॉलचं उद्घाटन होत आहे.
धन्यवाद. जय आदिवासी, जय महाराष्ट्र. आज या रानभाजी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे करतोय ते आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील म्हणजे पहिल्यांदा अनेक कारणाने ते प्रसिद्ध झाले, कारण त्यांच्या कामाची पद्धत त्याला कारणीभूत. हा कार्यक्रम आजपर्यंत एवढे प्रकल्प अधिकारी या ठिकाणी आले, परंतु कोणाला घेता आला एवढंच नाही. आदरणीय दादा या तालुक्यात महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी भोगाने जर अवलंबलं तर महाराष्ट्राचा विकास हा अशा प्रकारचं पारंपरिक तंत्रज्ञान कौशल्य हे आजच्या सर्व कार्यकर्त्यांना आता एक नवीन योजना सुरू झालेली आहे, आधी कर्मयोगी. आपण यांचं देखील मी सहर्ष स्वागत करते आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी सन्माननीय श्री संदीप पाटील साहेब यांना मी नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा दिला. तोही तडकाफडकी आणि कोणाशीही चर्चा न करता त्यांनी तडक राष्ट्रपती भवन गाठलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांनी त्यांचा मानस कळवला आणि तातडीनं खिशातील राजीनामापत्र त्यांच्याकडे दाखल केलं. हे का घडलं याविषयी तर्कवितर्क केली जातात, पण त्यांनी कारण देताना आरोग्य या समस्या त्यांच्याकडे जास्त आहेत आणि ते न्याय देऊ शकणार नाहीत उपराष्ट्रपती पदाला, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. पण अशा त्यांच्या आरोग्याच्या काही विशेष तक्रारी गेल्या काही दिवसांमधून सुद्धा आपल्याला कुठेही ऐकायला, पाहायला, वाचायला मिळालेल्या नाही. त्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांना काही किरकोळ तक्रारी असू शकतील, पण राजीनामा देण्या इतक्या होत्या का असा प्रश्न त्यांचे निकटवर्गीय खाजगीमध्ये बोलताना सांगतात. नेमकं काय घडलं तर जे न्यायमूर्ती वर्मा होते त्यांच्याकडे जी रोख रक्कम सापडली त्याबाबतचा एक प्रस्ताव हा त्यांच्याकडे देण्यात आला आणि त्याच्यावरती तो विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिला होता. ते सरकार पक्षाला कळवणं ही त्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती केली नाही असा खाजगीमध्ये सांगण्यात येतं. आणि ते जर दिलं असतं तर त्यावरती त्यांच्याही सह्या घेतल्या असत्या आणि मग तो आयोग चालवला असता. पण तसं घडलं नाही. या एका गोष्टीमुळे त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं असंही सांगितलं जातं. पण सर्वात महत्त्वाचं ते मुळात समाजवादी विचारधारेचं व्यक्तिमत्व. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, त्याचप्रमाणे लोहिया यांना त्यांनी त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीमध्ये जवळून पाहिलेलं आहे. जयपूर आणि अजमेर येथून त्यांनी राजकीय कारकीर्द केली आणि ते मंत्री देखील झाले. पण त्यांचा मूळ विचार हा काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हे, पण एकंदरीतच त्यांच्या मनामध्ये हे द्वंद्व नक्कीच असणार आणि म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला का असा प्रश्न उपस्थित होतो. पण देशामध्ये हे असं कुठपर्यंत चालणार, नागरिकांना खरं कारण काय ते कळलं पाहिजे अशी नागरिकांची सामान्य इच्छा. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.